चिकी घेतलेलं खायला. पाऊस पडायला लागलाय आणि पावसातून मुंबईचे लोकल मनीष भावाची पुण्य आहे. 4 घास सुकाचं पोटात असतात. व्हेज मोमोज आहेत, आता खायचं आहे. चटणी घेतलेली आहे डब्यातून मस्त आहे की दो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर सध्या आलो होतो लोणावळ्याला, तुम्हाला माहितीच आहे. आणि आत्ता लोणावळ्याला एकवीर आईचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. आणि आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच. आणि आत्ता परतीचा प्रवास पुन्हा चालू होणार आहे. आणि कोणत्या गाडीने जाणार आहे, अर्धे मित्र आपले इथेच थांबणार आहेत, कारण त्यांची कामं आहेत ती आटपून येणार आहे. आणि आपल्याला गावी काम असल्यामुळे आपल्याला निघायला लागतं, कारण थांबू शकत नाही आपण. पुन्हा दौरा असेल मुंबईचा, कारण खूप अशी गणपती जवळ आलेले आहेत, खूप अशी तयारी होणं बाकी आहे. कळेल नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमधूनच. तर मित्रांनो, आत्ता परतीचा प्रवास चालू होतोय. आजचा हा परतीच्या प्रवासाचा व्हिडिओ आहे. लोणावळ्यातून आपण जाणार आहोत ठाण्याला. ठाण्यावरून तिथून पुन्हा रत्नागिरीकडे रवाना होणार आहोत. तर आत्ता आम्ही निघतो इथून. इथे आम्ही रूम वगैरे घेतलेला होता मस्त आहे की, फ्रेश वगैरे झालो आलेला तेव्हा. आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असालच या सगळ्या गोष्टी. तर आता निघूया आपण आपल्या गावी जाण्यासाठी. तसं निघालेलं इथून आम्ही आता रिक्षा करून. एका रिक्षामध्ये 3 जण बस होतात. इथून 3 असे निघाले आम्ही 3 जण. चलो लोणावळा स्टेशन. आम्हाला गावाला जायचं, गाडी भेटली पाहिजे, हा मेन विषय आहे. 12ची भेटणार. 12ची काय म्हणतोस काय? आता आलो आहोत आम्ही लोणावळा स्टेशनला. आत्ताची लगेचची गाडी मिळाली पाहिजे आम्हाला. आले नाही वाटतं अजून गाडी, कारण ती जर गाडी मिळाली ना तर आम्ही जाऊ शकतो व्यवस्थित. मग गावी जायला पण आपल्याला गाडी मिळेल. भावानं चला, पाठचे मागची अजून एक रिक्षा आमची यायची अजून. तर चला धावायचं. धावतायत आमची पुढचे प्लेयर. भाग मिल्का भाग, चलो. चला या गाडीत घुसायचं आहे आम्हाला. चलो 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 चलो, कुठले भेटेल तिथे चला. निघालोय आता, सगळं बसलेलं आहे. इकडे अर्धे खाली आहेत, अर्धे आम्ही इकडे वरती बसलोय. चला आता निघायचं आहे मुंबईच्या दिशेने, म्हणजे ठाण्याला जायचं आहे आपल्याला. चिकी घेतलेलं खायला, सगळ्यांनी चिक्की खायला. लोणावळ्याच्या चिक्क्या फेमस असतात. गाडी आल्या तर कर्जतला. कर्जत स्टेशनवरती आलेली आहे गाडी. आपला मनीष मित्र भाव येणार आहे तिथं ठाण्याला. ठाण्यावरून दुसरी गाडी पकडायची आपल्याला. तत्पूर्वी ही गाडी किती वाजेपर्यंत जाईल आता काय सांगता येत नाही. अंदाज किती वाजेपर्यंत जाते काय कळत नाही. आता आपल्या मित्रपरिवार इथून मुंबईसाठी थांबणार आहेत आणि आपण गावी निघणार आहोत, कारण आपल्याला गावी काम आहे आणि त्यांना मुंबईमध्ये 1-2 दिवसाचं काम आहे. चला टाटा बाय बाय. तिकडे राहुलदा शुभमदा गेलेले आहेत सगळे, आणि आम्ही आता इथं थांबणार आहोत. इथून गाडीने जायचंय, लवकर जाऊ. हा इथून गाडीने जायचंय. मडगाव आलेले आता, आणि ही सगळी गर्दी मडगावातून उतरलेली माणसं आहेत. आम्ही आता रांग लावलेली आहे मंगलोर गाडीसाठी ठाण्याला. इथे स्पेशल डबा असतो, तर रांगेत उभा आहोत आणि नंतर मग चढणार आहोत रांगेतून. पाऊस पडायला लागलाय आणि पावसातून मुंबईचे लोकल
अजून आम्हाला या ठिकाणी एक तासभर काढायचं या रांगेत उभा राहून. पाऊस थोडा थोडा रिमझिम रिमझिम आहे, लागतोय. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक आलेली कोल्हापूर तिरुपती कोल्हापूर गाडी आले. कसली भरलेले बघा, एकदम फुल भरलेले आहे. जनरल सगळे पॅक आहेत. तिरुपती कोल्हापूर मुंबई. बघता बघता किती रांग वाढले बघा. मागाशी केवढी रांग होती आणि आता खूप रांग वाढले. रवाना होईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि मित्र आपला येतो काहीतरी खायला घेऊन आपल्याला. कृपया इस लोकल से यात्रा न करें. लोकल अराइव्ड ऑन प्लॅटफॉर्म नंबर 10 is going to siding. Passengers are requested not to board this. इंद्रायणी एक्सप्रेस आलेली आणि आता सुटले ती गाडी. पण काय आमचा मित्र अजून मनीष भाऊ येत नाही, त्याची वाट बघून थांबलेला आहे. भूक सुद्धा लागले कारण आम्ही काही खाल्लेलं नव्हतं. काहीतरी खायला आणतोय तो बोललाय. भोजनयान 9वा S6 10वा S7 11वा B1 12वा B2 13वा B3 रांग बघा केवढी आहे. मगाशी केवढी होती ना, आता रांग बघा केवढी आहे. इकडं शेवटपर्यंत रांग आहे. इकडं मगाशी काहीच नव्हती अजिबात रांग. इथपर्यंत रांग आहे. नशीब आम्ही रांगेत उभं राहिलो फसलो असतो आम्ही. पण वाट बघून बघून आपला मनीष भाव आलेला आहे. खरंच काय काय नक्की काय विषय काय हा आता. चल आता रांगेत जाऊया आपण. तर दादाला तिथं उभं करून ठेवलेला आहे. अरे तुझ्या मामाचकडे जा. दाखव तू. चल कुठं आहे रे. अरे जा इकडे. मग जरा साईड द्या. शेवटी आलेला आहे आम्ही आता इथं. हा बघ वा आला. कुठे गेला. 10:03 AC लोकल बदलापूर जाणारी ही लोकल थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म तू खायला काय आणलं जाय. 10:03 काय आहे की AC लोकल तिकीट मारलीस आहेस ना. जाने वाली 12 तुडवतील तुडवतील. काहीतरी भावान खायला आणलं आहे. आपली गाडी आलेली आहे आता. चढायला भेटेल आपल्याला बहुतेक. खाण्यासाठी डबा स्पेशल असतो. जायला चांगली जागा भेटू दे बसायला, बस एवढंच सांगणं असेल. सुपरफास्ट एक्सप्रेस त्याला दादा भेटलेले आहेत. दादा देऊळ लावगणवाडीतले आहेत. धन्यवाद दादा, तुम्हाला भेटून छान वाटलं. कुठे हो म्हणजे काय नक्कीच. चला आता गाडी भेटलेली आहे आपल्याला. सीट मिळालेली आहे. जागा असते कसे बघा. इकडे सुद्धा फुल झालेली आहे जागा. इकडे सुद्धा कसे चढतायत बघा माणसं. बसायला जागा भेटलेली आहे आम्हाला आता मस्त आहे की. तर निघालोय आम्ही आता. मनीष भाव आपल्याला काहीतरी डबा घेऊन आला आहे खायला, कारण आम्ही उपाशी होतो म्हणून मस्तपैकी. तर आता पेटवूया कारण भूक लागली आहे आपल्याला. त्यामुळे आता खाणं गरजेचं आहे. ह्याच्यात पार्सल काय आणलं आहे. पार्सल काय आहे. मोमोज. पार्सल भावात मोमोज आणलं नाही आणि घरातून एक आहे चपाती. घे तू काढ. चपाती आणला नाही घरातून. पार्सल मोमोज आणलं नाही. तर या सगळ्यांनी जेवायला आता. मनीष भावाची पुण्य आहे. 4 घास सुखाचं पोटात होतं. आता भावाने ना मोमोज आणला नाही. ते बघा व्हेज मोमोज आहेत. आता खायचं आहे. चटणी घेतलेली आहे डब्यातून मस्त आहे की. दोघं खातोय. भाऊ घरातून जेवून आलाय म्हणे आणि आता आम्ही पेटवतो आहे. आम्हाला जाम भूक लागली होती.
बरं तिकडे विचार खाल्लेला. अरे हॉटेलमध्ये आम्ही गेलेलो ना, केवढंच होतं की रे, ऑर्डर केलेली ना, पैसे भरपूर, क्वांटिटी नाही पाहिजे तेवढी. एवढीच भेटला रे. क्वालिटी चांगली होती पण ते क्वांटिटी एवढीच दिली त्यांनी. काय पोरांची पोटं भरली नाही. फर्स्ट टाइम या पहिल्यांदा खातोय मोमोज खायला या. मुंबईचा खाऊ मोमोज. पनवेल आता आलेला आहे आणि पनवेलमध्ये बहुतेकशी गर्दी होईल, माणसं चढतील पनवेलमध्ये. आपण सीटवरती जाऊन बसूया. गर्दी होणार आहे इथं. रत्नागिरीमध्ये आता गाडी आलेली आहे. बरोबर गाडी टायमावरती आहे. उतरायचं आहे खाली. उतरल्या पाऊस आलाय. बरोबर गाडी टायमावर आहे मस्तपैकी, टेन्शन आहे. पण पाऊस गेला पाहिजे. आमच्याकडे 2 जण रेनकोट आहे आणि आम्ही बाईकवरती 3 जण बाईक लावून ठेवलेलं आहे. चला पाऊस जोरदार आलाय. एक्सिलेटर बंद आहे. चालत जायचं आहे. तुम्ही आलो पण मला एक्सिलेटर बंद आहे. चला फायनली वरती आलेलो आहे आणि आता इथून बाईकने आपल्याला जायचं आहे. पाऊस गेला पाहिजे. खरं तर पाऊस थोडा रिमझिम लागतोय अजून. सगळे प्रवासी उतरले तिकडून. एक गाडीची व्यवस्था करतायत आणि कल्टी मारायचा प्रयत्न आहे सगळ्याचा. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. थोडा वेळ थांबला पाहिजे. आणि रेनकोट नाही आणला नाहीत दोघांनी. माझ्याकडे आहेत. असं भिजायला होईल ना. तिकडे सगळे उतरलेत, त्या बाजूला आहेत. पेट्रोल पंपमध्ये आम्ही आलेलो आहे आणि पाऊस जोरदार आहे. झोडपत आणलं नाही आम्हाला. पावसा जरा थांब रे बाबा. कोकणात आहे सध्या सकाळचा पाऊस हा असतोच बऱ्यापैकी. दिवसभर नसतो पण सकाळचा खूप लागतो पाऊस. सकाळी मस्त चहा घ्यायला थांबलेला इथं आम्ही. पावसातनं गारटलेलं होतं. आपल्या निवासस्थानी आपण आलेलो आहे मित्रांनो. आता सकाळचे वाजलेत 6:15 वाजता बरोबर आलेलो आहे आपण. सकाळी आता घरी आलेलो आहे आणि असा हा प्रवास झालेला आहे. आजचा प्रवास तुम्ही बघितलात. माझ्यासोबत तुम्हीसुद्धा प्रवास आजच्या व्हिडिओतून अनुभवलात. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.